नात्यांमध्ये बोला नको म्हणून हा? दादा, तू या वकिलांका फितवला असशील ना तर मी दुसरा वकील बघेन ना, पण आता माझा हिस्सो घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आत्या, ते काय बोलतेस तू हे? अगं इतकी वर्ष आपण सगळे आनंदाने इथे राहतो ना, मग नात्यांमध्ये असल्या भिंती का उभ्या करतेस? ए, तुझं लगीन झाला ना, मग आता तुझा या घराशी काय संबंध नाही हा, बोलायचा नाही हा मध्ये जा. ए लाले, मग तू का तोंड वर करून बोलतेस? हे बघ, ह्या नात्याने ना तुझाही काही संबंध नाहीये, तरी पण इतकी वर्ष ह्या सगळ्यांनी आपल्याला प्रेमाने ठेवून इथे घेतलंय ना. लाले, तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे ना मला प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवावा लागेल, परत फेड करावी लागेल. या घरात फुक्कट राहणाऱ्यांनी ना काही एक बोलायचं नाही हा. लाले, बोलताना विचार करून बोल. हो माझो हा ना. हो, पण घरचो जावं या, त्यांच्याशी सन्मानाने बोलायचा. पण या घर सगळ्यांचा हा, अगदी माझा पण. काय वकील साहेब, तुमचं कायदो काय सांगता? हे बघा दादा खोत, तुमच्या भावंडांना तुम्ही हिस्सा दिला नाहीत तर ते कायद्याची मदत घेऊ शकतात. वकील साहेब, थोडा बहुत कायदा मला पण कळतो. ही जी आमची खोतांची संपत्ती जी वाडवडिलांपासून चालत आलेली आहे, त्यात सगळ्या भावंडांना समान हिस्सा मिळायला पाहिजे, बरोबर? बरोबर. आता समजा माझ्या ह्या भावंडांनी माझ्याकडे हिस्सा मागितला तर मला 3 हिस्से करायला लागतील, बरोबर? बरोबर. तुम्ही या दोघांचे हक्क नाकारू शकत नाही, एक करू शकता. जर तुम्ही तिन्ही भावंडांनी आपसात ठरवलं कुणाला काय पाहिजे तर कोर्टाची पायरी चढायला लागणार नाही. नाही वकील साहेब, जोपर्यंत रघुनाथ खोत जिवंत आहे तोपर्यंत या घराच्या वाटण्या होणार नाहीत. मी पण एक आई आहे. लग्न करून जेव्हा या घरात आले ना, तेव्हा माझं स्वतःचं वेगळं काही असावं अशी कधीच अपेक्षा केली नाही मी. तुम्ही घरातले कर्ता पुरुष म्हणून घरातले सगळे निर्णय तुम्ही घेता आणि उमाताई स्वयंपाकघरातले सगळे निर्णय घेतात. मला कधी माझ्या आवडीचं काही करावं असं वाटलं ना तरी पण मी गप्प बसत आले, कारण तुमच्या शब्दाचा मी कायम मान राखला. आणि उमाताईना तर मोठी बहीण मानलं. पण दरवेळी दायची आणि उमाताई सगळं स्वतःच आधीच ठरवून मोकळ्या झालेल्या असायच्या. मला कधी काही हौसेने एखादी गोष्ट घ्यावीशी वाटली ना तर हे दादांका नाही तर उमाताईंका विचार, हा असं म्हणून कायम गप्पच करत आलेत आतापर्यंत. आता अहो, माझा नवरा तुमच्यासोबत सावलीसारखा असतो. माझ्या पोटचा मुलगा माझ्यापेक्षा उमाताईंवर जास्त प्रेम करतो, तरी सुद्धा मी गप्पच राहिले. आणि आता तुम्ही सगळं लालिताईंच्या हाती सोपून मोकळे झालात. म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. ठीक आहे, तुम्हाला तुमचा हक्क सोडायचा ना, सोडा ना, खुशाल सोडा. पण जाण्याआधी
माझ्या मुलाच्या भविष्याचं काय याचं उत्तर देऊन जा. नाही दादा, मला चुकीचं समजू नका. तुमचं काय हो, तुमच्या मुलीचं लग्न झालंय, माझ्या मुलाचं सगळंच बाकी आहे अजून. त्याचं शिक्षण, त्याचं भविष्य, सगळंच बाकी आहे. या घरातलं किती आणि काय आमचं, आणि लाली त्यांच्या हिश्श्यात काय जाईल ते आत्ताच सांगा. मंजू